नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहायला हवं. बेटा मी सुशांत स्वागत करतो तुमचं भारताच्या सगळ्यात मोठ्या डायनामिक आणि पॉप्युलर एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव आहे फिजिक्सवाला. ओके, चला बेटा, आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहो महाराष्ट्र 12th बोर्डच्या फिजिक्सचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज, जे तुमच्या येणाऱ्या एक्झाम मध्ये कामी येणार आहेत. राईट, तुम्ही इथे टॉपिक बघू शकता, इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज for class 12th Maharashtra board exam 2024. I hope you got it right. तसं तर मी सगळेच फॉर्म्युले इथे घेऊन आलोय, पण त्याच्यामधले सुद्धा मी तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स किंवा इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी तिथे तुम्हाला टिकमार्क करून देणार आहे. खूप कमी वेळात तुम्हाला खूप इम्पॉर्टंट असं इथे माहिती मिळणार आहे. राईट, चलो बेटा, तो शुरू करते हैं. लेट्स बिगिन विथ द फर्स्ट चॅप्टर, दॅट इज रोटेशनल डायनामिक्स. आता बघा, हे सगळे फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले आहेत, हे जे तुम्हाला पाठ पाहिजेच आहेत. राईट, त्यातल्या त्यात आता जे काही फॉर्म्युले ज्याच्यावर साधारणतः बरेचसे प्रश्न विचारतात, ते फॉर्म्युले तुम्हाला इथे टिक मार्क मी करून देतोय. हे तुम्ही बघू शकता, काय आहे तुमचं सेंट्रिपिटल फोर्सचं फॉर्म्युला, ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे बेटा. त्यानंतर हे बँकिंग ऑफ रोडचा हा एक फॉर्म्युला आहे, हा इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला बघा, तसे फॉर्म्युले सगळेच इम्पॉर्टंट आहे, पण त्यातल्या त्यात मोस्ट इम्पॉर्टंट काय आहे, ज्याच्यावर नेहमी तुम्हाला यात एकतर प्रश्न विचारेल, म्हणजे तुमचं त्याचं डेरिव्हेशन विचारेल, किंवा त्याच्यावर न्यूमेरिकल विचारेल. मी तसे तुम्हाला फॉर्म्युले तिथे टिक मार्क करून देतोय. राईट, त्यानंतर हा फॉर्म्युला बघा, हा एक इम्पॉर्टंट आहे, याच्यावर विचारतात. ठीक आहे, याच्यावर प्रश्न असे रेग्युलर मध्ये विचारत नाही. ठीक आहे, तुम्ही करू शकता, काही हरकत नाही. हा एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे बेटा, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. खूप प्रश्न याच्यावर विचारतात, रेशोजवर विचारतात. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. ठीक आहे, त्यानंतर इथे जर तुम्ही जाल तर बेटा, हा फॉर्म्युला म्हणजे गॉड फॉर्म्युला आहे. गॉड फॉर्म्युला, याच्यावर तर तुम्हाला प्रश्न येतीलच येतील. ठीक आहे, प्रिन्सिपल ऑफ पॅरलल आणि परपेंडिक्युलर ऍक्सिसचा. राईट, त्यानंतर कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, हा थोडासा व्यवस्थित तुम्ही करून ठेवा. ठीक आहे बेटा, याच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रश्न सापडण्याचे चान्सेस आहेत. तर एवढे फॉर्म्युले तुम्हाला मी इथे टिकमार्क करून दिलेले आहे. डेफिनेटली बाकीचे पण इम्पॉर्टंट आहे, पण हे आधी करा, याच्यावर मॅक्सिमम चान्सेस आहेत तुमचे प्रश्न विचारतील. मग येऊ आपण ऑसिलेशनवर बेटा. ऑसिलेशन मध्ये तर हा जो जनरल इक्वेशन आहे, तो तर गॉड फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तर तो तुम्हाला बिलकुल करण्याचा आहे, त्याच्यामध्ये काही दुमत नाही त्याच्यामध्ये. ठीक आहे बेटा, त्यानंतर वेलोसिटीचा फॉर्म्युला करा, डेफिनेटली ऍक्सलरेशनचं करा, हे महत्वाचं आहे. ठीक आहे, बाकी समोर चालूया. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला करा, डेफिनेटली कायनेटिक एनर्जी करा. ठीक आहे, आणि टोटल एनर्जी करा, याच्यावर प्रश्न तुम्हाला विचारतात. राईट, त्यानंतर हा जो मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आहे बेटा, हा एक करून ठेवा. मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला हा इम्पॉर्टंट आहे. फाईन, अगदी त्याच प्रकारे बाकी हा सगळ्या गोष्टी हा एक करून ठेवा तुम्ही. सिंपल पेंडुलमचा जो टाइम पिरियड आहे तो करून ठेवा. कोनिकल पेंडुलम आणि सिंपल पेंडुलम मध्ये कन्फ्यूज व्हायचं नाही. राईट, चला समोर चालूया. नेक्स्ट चॅप्टर आहे सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. सुपरपोजिशन ऑफ वेव्ह मध्ये हा एक फॉर्म्युला आहे ना, के एक्स मायनस ओमेगा टी. याच्यावर डायरेक्टली तुम्हाला एक इक्वेशन देतात वेव्हचा, त्याला तुम्ही कम्पेअर करून उत्तर काढायचं असतं. 3 मार्कासाठी वगैरे प्रश्न विचारते, म्हणून तो तुम्ही डेफिनेटली करून ठेवा. ठीक आहे, त्यानंतर हा तर काय म्हणू, गॉड पेक्षाही गॉड फॉर्म्युला आहे. एन इज इक्वल्स टू 1/2 ठीक आहे, त्यानंतर क्लोज पाईप मधली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि ओपन पाईप मधली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, हे 2 फॉर्म्युले सुद्धा महत्वाचे आहेत, याला तुम्हाला करून ठेवायचंच आहे. राईट, याच्या व्यतिरिक्त बीटचा तुम्ही एक फॉर्म्युला करून घ्या, है ना. इथे मी लिहिलेला नाहीये. ठीक आहे, चला नो प्रॉब्लेम. बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला तुम्ही इथे लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे, बीट फ्रिक्वेन्सी है ना, तो इम्पॉर्टंट आहे बेटा. जे ही बीट फ्रिक्वेन्सी असते ते कॅपिटल एन इज इक्वल्स टू डिफरन्स इन द फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो. तर हे सुद्धा तुम्ही करून ठेवायचं, त्याला तुम्ही सोडायचं नाहीये. मी इथे सुद्धा टिकमार्क करून देतो. ठीक आहे, बीट फ्रिक्वेन्सी लक्षात घ्यायचं. त्यानंतर वेव्ह ऑप्टिक्स मध्ये तुम्ही गेलं तर इंटरफरन्ससाठी जे कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आहे, त्याच्यासाठी डेफिनेटली तुम्हाला उत्तर यायला पाहिजे. ते तुम्ही बघू शकता. डिस्टन्स ऑफ द nth ब्राईट फ्रिंज फ्रॉम द सेंटर ऑफ द स्क्रीन, हा एक करून घ्या, आणि हा सुद्धा एक करून घ्या फॉर्म्युला. हे 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत. ठीक आहे, बाकी कंडिशन फॉर काय म्हणू आपण, मॅक्सिमा मिनिमा, ह्या सगळं लक्षात ठेवायचं. इथे तुम्हाला nth सेकंडरी मिनिमम किंवा कंडिशन फॉर n सेकंडरी मॅक्सिमम ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, पण ठीक आहे, तुम्ही तो इंटरफरन्सचं केलं तरीही चालेल. त्यानंतर मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड मधला जो सगळ्यात गॉड फॉर्म्युला, भगवान फॉर्म्युला आहे ना, तो आहे हा बेटा, सरफेस एनर्जी इज इक्वल्स टू व्हॉट, सरफेस टेन्शन इंटू चेंज इन द एरिया. ठीक आहे, हा एक लक्षात ठेवायचं.
एक्सेस प्रेशरवर तुम्हाला फॉर्म्युला प्रश्न विचारतात. P इज इक्वल्स टू 2T अपॉन R. जर समजा सॉलिड असेल तर, आणि जर बबल असेल तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. इथे 4T आहे आणि इथे फक्त 2T आहे. हा एक एवढा डिफरन्स आहे, बाकी याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. ठीक आहे बेटा. त्यानंतर हे एक कॅपिलरी ट्यूबचं लक्षात ठेवा. याच्यामध्ये एवढं लक्षात ठेवायचं की H जो आहे ते युनिव्हर्सली प्रपोर्शनल टू R आहे. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरे आहे त्याला. ठीक आहे. त्यानंतर टर्मिनल वेलॉसिटी हा एक इम्पॉर्टंट मुद्दा आहे. टर्मिनल वेलॉसिटी सोडायचं नाही आहे. ठीक आहे बेटा. बाकी सगळे फॉर्म्युलेस तुम्ही बघायचे आहेत, सोडायचे नाही आहेत. मी त्यातल्या त्यात म्हणजे एकतर मी आधीच कमी फॉर्म्युले तुमच्यासाठी आणले जेणेकरून कमी वेळामध्ये ते तुमचं क्लिअर होईल, आणि त्यातल्या त्यात सुद्धा मी तुम्हाला आणखी मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युले त्यातले काढून देत आहे. ठीक आहे बाळांनो. हा मग हे आहे तुमचं काय, प्रेशर एक्झर्टेड बाय द गॅस. हा एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. डेफिनेटली रूट मीन स्क्वेअर स्पीडचा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आणि CP मायनस CV इज इक्वल्स टू R, मेअर्स रिलेशन, हा सुद्धा इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. अगदी त्याचबरोबर हे लक्षात ठेवा, रिलेशन बिटवीन व्हॉट A, R अँड T, दॅट इज कोइफिशियंट ऑफ ऍब्सॉर्प्शन, रिफ्लेक्शन अँड ट्रान्समिशनचं हे एक लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आणि त्यानंतर इमिसिव्ह पॉवर हा एक लक्षात घ्या फॉर्म्युला. ठीक आहे. आणि हा जे ही रेडियंट एनर्जी असते ते फोर्थ पॉवर टू द टेम्परेचर असते, हे सुद्धा लक्षात ठेवा. म्हणजे हा एक, म्हणजे जेही तुमचं Q आहे है ना, दॅट इज प्रपोर्शनल टू T टू द पॉवर 4. एवढं तुम्हाला इथे थोडंसं लक्षात घ्यायचं आहे. डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये प्रश्न मिळण्याचे खूप सारे चान्सेस आहेत. ठीक आहे. हे इथे तुम्ही बघू शकता, तेच आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. मग थर्मोडायनामिक्स मध्ये येऊ बेटा. थर्मोडायनामिक्स मध्ये दिस वन अँड दिस वन, ह्या दोन फॉर्म्युल्याशिवाय तर काय पत्ता सुद्धा हिलत नाही है ना. ह्या दोन फॉर्म्युला तुम्हाला करणेच आहे. बाकी सगळ्या प्रोसेसमध्ये काय प्रिन्सिपल चालते ते थोडंसं बघून घ्या. ठीक आहे. थर्मोडायनामिक्स मध्ये मी हे म्हणजे मिनिमम फॉर्म्युले की बेटा ते नाही केलं तर काहीच नाही केलं असं वाला, बाकी सगळे करायचे आहेत तुम्हाला. ठीक आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये बघा, हा तर गॉड फॉर्म्युला आहे, हा तर तुम्हाला माहित असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर E इज इक्वल्स टू V अपॉन D हा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला करायचा आहे. राईट. W इज इक्वल्स टू QV हा फॉर्म्युला तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथे हा तुमचं गॉस लॉ आहे, हा गॉस लॉ सुद्धा तुम्हाला करायचा, आणि फ्लक्सचा पण तुम्हाला डेफिनेटली करायचा आहे. ठीक आहे. डायपोल मोमेंट इम्पॉर्टंट आहे. इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये भरपूरसे प्रश्न तुम्हाला इम्पॉर्टंट मिळतील बेटा. ठीक आहे. टॉर्कचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. क्रॉस प्रोडक्ट आहे तर तिथे साइन थीटा आपल्याला मिळणार आहे डेफिनेटली. ठीक आहे. अगदी त्याच प्रकारे इथे इंटेन्सिटी म्हणजे इलेक्ट्रिक फील्डचं तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आउटसाइड चार्ज स्पेरिकल कंडक्टर, इट्स ओके. ठीक आहे. बाकी तेवढा राहू द्या. अगदी त्याच प्रकारे C इज इक्वल्स टू Q अपॉन V, आणि हा वर्ड डन, हा वर्ड डनचा करा. C इज इक्वल्स टू Q अपॉन V हा करा. आणि हे तर काय म्हणू, ते गॉडच आहेत बिलकुल. हे सिरीज आणि पॅरलल हे तर पूर्णच करायचं, हे काय सोडायचं नाही याच्यामध्ये, पूर्णच करायचं याच्यामध्ये. ठीक आहे. बाकी हा फॉर्म्युला ऑलरेडी कव्हर आहे, आणि हा सुद्धा, दिस इज ऑल्सो द गॉड फॉर्म्युला है ना. एनर्जी स्टोर्ड इन द कॅपॅसिटर, हाफ CV स्क्वेअर हाफ QV अँड हाफ Q स्क्वेअर बाय C. त्यानंतर करंट इलेक्ट्रिसिटीवर येऊया आपण. त्याच्यामध्ये बाळांनो बघा कसं आहे की तसं तर याच्यामध्ये फार कमी फॉर्म्युलेज आहेत, आणि मला वाटत नाही की जास्त याच्यामध्ये काही आहेत. मला असं वाटते की याच्यामध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, हे सम अँड डिफरन्स मेथड हे तर तुम्हाला लक्षात राहतात. हा एक किर्चॉफ्स लॉ जो आहे, करंट लॉ, हे लक्षात ठेवायचा, आणि हा एक लक्षात ठेवायचा. बाकी बॅलन्स कंडिशन यार लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट नाही आहे. आपण 12वीचे विद्यार्थी आहोत, तिथं आपल्याला येतातच येतं. ठीक आहे. काही असं मोठं इश्यू नाही आहे. त्यानंतर इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेलचा फॉर्म्युला डेफिनेटली लक्षात ठेवा, हा एक लक्षात ठेवा. त्यानंतर ॲमीटरचं लक्षात ठेवा, आणि व्होल्ट मीटरचं एक्सचं लक्षात ठेवा. ठीक आहे. हे एक एक फॉर्म्युले लक्षात ठेवले तरीही चालेल. मॅग्नेटिक फील्डमध्ये बेटा लोरेंट्स फोर्स इज द इम्पॉर्टंट थिंग. ठीक आहे. हा एक चालेल, तुम्ही नाही जरी केलं तरी. फॉर स्ट्रेट वायर ILB हा इम्पॉर्टंट आहे बेटा, हा तो L आहे, स्लॅश नाही आहे, तो L आहे. त्यानंतर हा डेफिनेटली फाय सेन्सिटिव्हिटी ऑफ द गॅल्व्हनोमीटर d∅dy तुम्हाला इथे मिळून जाणार. ठीक आहे. त्यानंतर टॉर्क इज इक्वल्स टू MB साइन थीटा हा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा. बायोट सावर्ट लॉ लक्षात ठेवा, कधी कधी डायरेक्टली तुम्हाला 2 मार्काला विचारतात प्रश्न, हा एक इम्पॉर्टंट आहे. सेमी सर्क्युलर वायरसाठी पण इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि हा सुद्धा म्हणजे 2 कंडक्टर असतील पॅरलली, आणि त्याच्यामधून करंट I1 आणि I2 जात असेल तर किती फोर्स एक्झर्ट होईल तो फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. राईट. त्यानंतर एम्पियर्स लॉचा फॉर्म्युला लक्षात ठेवा. ओके. सोलेनॉइडच्या अंदरचं लक्षात ठेवा एक, आणि परत काय इकडे सेंटर ऑफ द सर्क्युलर कॉईल, यस, हा एक इम्पॉर्टंट आहे.
सेंटर ऑफ द सर्क्युलर कॉइलवर तुम्हाला तो फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, त्याच्यावर डायरेक्ट प्रश्न विचारतात. ओके, दिस इज ऑल्सो म्यू नॉट एन आय. ठीक आहे, हा म्यू नॉट एन आय आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. टोरॉइड आणि सोलेनॉइडचं तुम्हाला ऑलमोस्ट सेम मिळते, पण थोडंसं लक्षात घ्यायचं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला काय करू शकतो आपण. ठीक आहे, मॅग्नेटिक मटेरियलमध्ये बेटा हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, EVR/2 ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. गायरोमॅग्नेटिक रेशो, बोर मॅग्नेटॉन, ठीक आहे, हे लक्षात ठेवू शकता, पण याची डायरेक्ट व्हॅल्यू तुम्हाला माहित असते. मॅग्नेटिक इंटेन्सिटी, मॅग्नेटायझेशन, ठीक आहे. त्यानंतर येस, हे तुम्ही करा. ठीक आहे, आणि रिलेटिव्ह परमिएबिलिटी, ठीक आहे ना, हा वाला एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, याचे डायरेक्ट प्रश्न विचारतात. म्यू आर इज इक्वल्स टू 1+G. ठीक आहे, बाकी वेळ मिळेल तसं बाकीचे सुद्धा फॉर्म्युला डेफिनेटली करा. EM आहे, राईट, EM आहे. आता फ्लक्सचा फॉर्म्युला आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. E इज इक्वल्स टू d∅dt इम्पॉर्टंट आहे. हा BLV ऑलरेडी आपला कव्हर झालेला आहे. ठीक आहे, हा रोटेटिंग एक कंडक्टर आहे, त्याचा BL² ओमेगा. ठीक आहे, त्याच्यावर तेवढे प्रश्न विचारत नाही, पण ओके, तुम्ही याला सोडू शकता, काही प्रॉब्लेम नाही, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर इन्स्टंटेनियस EMF इन द रोटेटिंग कॉइल. डेफिनेटली हा फॉर्म्युला तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, हा सुद्धा आहे, हा सुद्धा आहे. याच्यामध्ये तुम्हाला ऑलमोस्ट सगळे मिळणार आहे, आणि हा आयडियल ट्रान्सफॉर्मरचा सुद्धा तुम्हाला फॉर्म्युला इथे लक्षात घ्यायचा आहे. राईट, मग येते बेटा एसी सर्किट. एसी सर्किटमध्ये RMS व्हॅल्यूज दोनही ठेवायचे आहेत लक्षात. ठीक आहे, एव्हरेज व्हॅल्यू सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. बाकी हे दोन फॉर्म्युले तर आपले ऑलरेडी कव्हर झालेले आहेत. अगदी त्याच प्रकारे फॉर प्युअर इंडक्टन्स, इंडक्टर ही व्हॅल्यू असते, त्याचं रिॲक्टन्स हे असते. फॉर कॅपॅसिटर हे असते, त्याचं रिॲक्टन्स हे एवढं असते, आणि इम्पिडन्स सुद्धा हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, LR सर्किटमध्ये हा फॉर्म्युला बनतो, CR सर्किटमध्ये हा फॉर्म्युला बनतो. LR असेल तर C नाही, तर C काढून घ्यायचा इम्पिडन्स मधल्या फॉर्म्युला मधला. हे बघा, XC इथून काढलं तर तुम्हाला बघा तोच फॉर्म्युला मिळतोय, म्हणून हे वेगळे करायची आवश्यकता नाहीये. ठीक आहे, बाकी पॉवरचं लक्षात ठेवा, पॉवरवर तुम्हाला फॉर्म्युले विचारतात. ठीक है, उसी तरह से बेटा ये भी तुमको पूछा जा सकता है. ओके, और ये क्या बोलेंगे, ये द फेज डिफरेंस बिटवीन XL, XC एंड XR. फेज डिफरेंस नहीं है बेटा, वो रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी है. ठीक है ना, FR इज इक्वल टू 1/2π√LC. दिस इज द रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी. मैं इसको यहां पे हटा दूं. दिस इज व्हाट यूर रेजोनेटिंग फ्रीक्वेंसी. ठीक है, चलो सामने चलेंगे बच्चा. एनर्जी ऑफ ए फोटोन का फॉर्मूला बिल्कुल ध्यान में रखना पड़ेगा. ड्यूअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मैटर है. वर्क फंक्शन का भी आपको ध्यान में रखना ही पड़ेगा. ठीक है, इंपॉर्टेंट है. उसके साथ साथ भैया ये तो गॉड फॉर्मूला है, कहाँ गया ये वाला, काइनेटिक एनर्जी इज इक्वल टू h न्यू माइनस फाइ नॉट. इसको तो छोड़ना नहीं है, बिल्कुल करना है. उसी के साथ साथ आप ये भी एक स्टॉपिंग पोटेंशियल के लिए फॉर्मूला ध्यान में रखो बेटा. ठीक है, और ये डी ब्रॉय का वेवलेंथ ध्यान में रखो इन टर्म्स ऑफ दिस, ये वाला फॉर्मूला. ठीक है, इतना भी करोगे तो भी चलेगा, और एक सेफ्टी के लिए ये भी करके रख देना है. ठीक है बेटा, बाद में आएंगे बेटा स्ट्रक्चर ऑफ एटम्स एंड न्यूक्लियाय. याच्यामध्ये एकच काम करायचं, रेडियस असो, वेलोसिटी असो, तो प्रिन्सिपल क्वांटम नंबरला किती कसं प्रपोर्शनल आहे. जसं तुम्ही इथे बघू शकता की जो R आहे तो डायरेक्टली प्रपोर्शनल टू n² आहे, तर एवढं लक्षात ठेवायचं. बाकी फर्स्ट, सेकंड, थर्ड पॉस्च्युलेटचे तुम्ही त्याला काय म्हणू, फॉर्म्युलेज लक्षात ठेवा, तेवढं केलं तरीही चालेल. बाकी असं ॲज सच हे करण्याची गरज नाही आहे. हे बघा, हा इम्पॉर्टंट आहे, हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं असेल. जर पोटेन्शियल एनर्जी मायनस, आपण एक्सच्या टर्ममध्ये पण घेऊ शकतो, पण तुम्ही डायरेक्टली हे सुद्धा रिलेशन आणू शकता की पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू -2 टाइम्स ऑफ कायनेटिक एनर्जी, देन पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू 2 टाइम्स ऑफ टोटल एनर्जी, अँड दिस इज दॅट. ठीक आहे, तर तो इम्पॉर्टंट आहे, त्याला लक्षात ठेवा. अगदी त्या प्रकारे काय म्हणूया, तुम्हाला डीकेचं असेल ना दिलेलं, येस, दिस वन, डीके लॉ, ऍक्टिव्हिटी, याच्यावर प्रश्न विचारतात. ठीक आहे, त्यानंतर हाफ लाईफ पिरियड आणि एव्हरेज लाईफ, एवढं लक्षात ठेवा. फायनली सेमीकंडक्टरवर आपण येतोय बेटा. दिस इज करंट इन द ट्रान्झिस्टर, हे लक्षात घ्या. करंट गेन हा लक्षात ठेवायचं, ऍम्प्लिफिकेशन लक्षात ठेवायचं. ठीक आहे, बाकी ऍक्च्युली याच्यामध्ये जास्त फॉर्म्युलेज नाही बनत, पण गेट्स, आता फॉर्म्युले नाही, ट्रूथ टेबल आहे किंवा त्याचं सिम्बॉल आहे ते सुद्धा लक्षात ठेवायचं. गेट्स इम्पॉर्टंट आहे. मला वाटते इथे ही शेवटची स्लाइड असेल आपली. ओके फाईन, मी इथे लिहून घेतोय. ठीक आहे, बाकी हे लक्षात ठेवा सगळं, इनपुट आउटपुट डायनामिक रेजिस्टन्स वगैरे. आणि इम्पॉर्टंट टॉपिक इज व्हॉट, लॉजिक गेट्स.
ठीक आहे, सगळे त्याचे ट्रूथ टेबल्स, सिम्बॉल्स लक्षात ठेवायचे सगळ्यांचेच. ट्रूथ टेबल, ओके, सिम्बॉल्स हे लक्षात ठेवायचे आहेत. ठीक आहे, हे इम्पॉर्टंट आहेत बेटा. ठीक आहे, तर मी कमीत कमी वेळामध्ये तुम्हाला आज इथे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की एवढे फॉर्म्युलेज आहेत, तुम्ही एवढे चॅप्टर्समधले एवढे फॉर्म्युले करा आणि त्यातल्या त्यात सुद्धा मी इम्पॉर्टंट टॉपिक्सचे फॉर्म्युले तुम्हाला टिकमार्क करून दिले आहे. सो आय होप यू विल परफॉर्म युअर बेस्ट. PW is with you, I am with you, our team is with you. I hope you will shine with the bright color. Right? That's all for today. Thank you so much. Take care. Bye bye.